नमस्कार सर्वांना. बरेच चेहरे मी बघितल्यासारखे वाटत आहेत, ऑफिसमध्ये येऊन गेलेलेच आहेत. तर आज आपण थोडस टेक्निकली बघणार आहोत. म्हणजे आतापर्यंत आपण शेड्यूल देतोय तुम्हाला फोटो पाठवल्यानंतर किंवा समोर आल्यानंतर, पण बळजबळकर टेक्नॉलॉजी नेमकं काय काम करते आणि बळजबळकर टेक्नॉलॉजीने एवढं उत्पन्नाचं रेकॉर्ड घेऊन फक्त भारतातच नाही तर जगासमोर आदर्श कसा निर्माण केलेला आहे, त्याची काही कारणं आहेत, ती 10-15 मिनिटात संपवतो. बळजबळकर टेक्नॉलॉजी सुरुवात तशी 2017ला एंडिंगला सुरुवात झाली. ज्यावेळेस मी एमटेक कम्प्लीट करून आलो त्यावेळेस कन्सल्टन्सीचा निर्णय घेतला आणि चांगल्या जॉबवरती होतो. तो जॉब सोडून आल्यानंतर गावाकडच्या किंवा शेजापाजारच्या किंवा पाहुण्यातील लोकांनी वेळात काढल्यासारखं झालं. म्हणजे वेळ लागला असं त्यावेळेस घोषित झालं. आणि 17च्या एंडिंगला 18ला सुरुवात म्हणजे खऱ्या अर्थाने थोडी थोडी झाली. माझ्याकडे सायकल सुद्धा नव्हती, मी पायी चालत जात होतो त्यांच्या प्लॉटवरून त्यांच्या प्लॉटवरून. जर समजा एखादा शेतकरी बाजार करायसाठी त्या गावातून दुसऱ्या गावात गाडीवरती जात असेल किंवा जर त्यांनी जाताना ज्यावेळेस मला बघितलं चालताना, तरी तो बाजार करून आल्यानंतर पण मी वाटेने चाललेलंच दिसायचं. त्याच्यामुळं सगळ्यांना असं ग्राह्य झालं की वडिलांनी 38 वर्ष चाकरी केली आणि मुलाला शिक्षण दिलं आणि मुलगा वेळ लागून फिरत आहे म्हणून. आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी सुद्धा विश्वास ठेवला नाही. सुरुवातीच्या वेळेस शेड्यूल माझ्या समोरच लिहून घ्यायचे आणि समोरच चिठ्ठी फेकून द्यायची. म्हणजे काहीतरी पोरगे येते काहीतरी लिहून देते. असे कितीतरी आहेत ज्या साहेबांना टक्कल पडलेली आहे, अशी म्हातारी साहेब आहेत, त्यांना जमणार तुला काय जमणार असं तोंडावरती मला म्हणून सांगायचे. 18 संपत आल्यानंतर हळूहळू शेतकऱ्यांना समजायला लागलं. 19 मध्ये थोडेसा प्रसार झाला, 20ला परत लॉकडाऊन झालं आणि खऱ्या अर्थाने 2022 पासून म्हणजे 21 पण असाच गेला, 22 पासून सुरुवात झाली. त्यावेळेस माझ्याकडे 5,000ची म्हणजे सायकल होती, परत 5,000ची मी गाडी घेतली. त्या गाडीला किकच नव्हती. तर ज्या शेतकऱ्याच्या बांधावरती मी जाईल त्याला नियम असायचा, तुमच्या प्लॉटवरती मी आलो तर मला ती गाडी ढकलून चालू करून द्यायची. ह्याच्यात त्या गावातला सरपंच सुद्धा हुकले नाही. म्हणजे सरपंचाच्या घरच्याने अगदी जोडीने सुद्धा ती गाडी ढकलून मला चालू करून दिली. अशी सुरुवात होती. आणि आज सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या ह्याच्या कृपेने आज भारतातील सर्वात मोठा कन्सल्टंट म्हणून म्हणजे ओळख आहे. फक्त आपल्या भारतातच नाही तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपली कन्सल्टन्सी आहे आणि त्याचा फायदा शेतकरी बाहेरच्या देशातली तर घेतच आहेत. पण असं प्रकर्षाने जाणून आलं. म्हणजे हा कार्यक्रम तसा 22 फेब्रुवारीचा होता. हा कार्यक्रम 22 फेब्रुवारीचा होता. 22 मार्चला हा कार्यक्रम घ्यायचा होता. पण मला चायनाला जायला लागलं, त्याच्यामुळे हा कार्यक्रम 5 एप्रिलला म्हणजे आज घेण्यात आला. तर बाहेर चायनाला जाऊन आल्यानंतर पण असं समजलं, त्याच्या अगोदर मी इस्रायलला सुद्धा गेलो होतो, आपली शेती खूपच पाठीमाग आहे. म्हणजे आता चायनाला जाऊन आल्यानंतर तर समजलं की आपण 50 वर्षांनी त्याच्या पाठीमाग आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत असू द्या किंवा शेतीच्या बाबतीत असू द्या. तिथे बरेच व्हिडिओ टाकणार होतो, पण आपल्या ते देशभक्त उठून बसतील आणि म्हणणार ह्या आपल्या देशाबरोबर तुलना करायला लागेल. मी काही व्हिडिओ टाकले नाही. पण आपल्यात ती एवढी म्हणजे तिथं हुकुमशाही आहे, आपल्यात लोकशाही आहे. त्याच्यामुळे थोडासा फरक आहे. तिथं भ्रष्टाचार कसलाच होत नाही, आपल्यात तर सांगायला नकोच. आणि त्याच्यामुळे आपण पाठीमाग आहे. त्याची टेक्निकल कारणं सुद्धा आहेत. जे आपल्याला नको आहे ते आपल्या मार्केटमध्ये येतं आणि ते शेतीत वापरलं जातं. उदाहरणार्थ म्हणून मी सांगतोय, चायना हा जगातील 90% म्हणजे ॲग्रिकल्चर मॉलिक्यूल पुरवणारा देश आहे. म्हणजे सगळ्या देशांना आपण म्हणतो ना, बेल्जियमचा सोर्स आहे, त्या देशाचा सोर्स आहे, त्या देशाचा. सर सगळे गोष्टी ही चायना सगळ्या देशांना पुरवते, तिथून आपल्याकडे येते. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर चायनामध्ये पोटॅशियम ह्युमेट हे इंडियाला जाणार असेल किंवा बाहेरच्या देशात जाणार असेल तर त्यांच्या बंदरावरती येणार असेल तर ते बॅन आहे. म्हणजे आपल्याला येते सोडियम ह्युमेट, म्हणजे आपल्या शेतीला नको आहे ते ह्युमिक ऍसिड येतं आणि आपण ते शेतीला सोडतो. आपण अपेक्षा करतो की उत्पादन वाढीस. म्हणजे बघा किती शोकांतिक आहे. म्हणजे जे पोटॅशियम ह्युमेट लागतं शेतीसाठी, मुळी वाढायसाठी, आपल्या पिकासाठी, ते ह्युमिक ऍसिड चायनातून जर बंदरावरती त्यांच्या येणार असेल तर त्यांना फाईन आहे. म्हणजे ती देतच नाहीत पोटॅशियम ह्युमेट. आणि ती कोणतं ह्युमिक ऍसिड देते? सोडियम ह्युमेट, जे आपल्या शेतीसाठी उपयोगी नाही, त्याचा मुळी वाढीसाठी सुद्धा उपयोग नाही. असं मॉलिक्यूल आपल्या देशामध्ये येत आहेत. आपण
हे वापरत आहोत. आता तो वेगळा विषय, पण बजबगर टेक्नॉलॉजीने मागील 7-8 वर्षामध्ये किंवा 9 वर्षामध्ये जे काम केलं आणि त्यातून उत्पन्न जे मिळवलं, जे शिमला मिरचीचा अगदी ऊस मिळत नाही तेवढं एकरी 100 टनाचं उत्पादन घेतलेलं आहे. लहान सेगमेंटचं 50 टनापर्यंत, टरबुजाचं पण तसंच आहे. म्हणजे प्रत्येक पिकाचं उत्पादन हे डबल केलेलं आहे. त्याचे मी आता काय कोणत्या बेसिसवरती उत्पादन घेतलं गेलं आणि ग्राफ कसा वाढवला गेला शेतकऱ्यांचा, आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम केलं गेलं ते मी आता सांगत आहे. तर ह्याच्यामध्ये मुख्यतः जमिनीचा आपण विचार केला तर याच्यामध्ये पीएच आहे, ईसी आहे. बघा, आपल्याला जर उत्पादन घ्यायचं असेल, जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर जमिनीचा पीएच हा न्यूट्रल असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जमिनीचा ईसी आहे, ज्याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हटलं जातं, तो सुद्धा मेंटेन असणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक कार्बन आहे, त्याच्यामध्ये केमिकलचं फिक्सेशन आहे, ट्रेस आहे आणि आपल्या ज्या पिकांना जो रेजिस्टन्स तयार झालेला आहे कीटकांचा, तो कसा कमी करायचा आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपण उत्पादन हे 100% म्हणजे माझी सुद्धा जरूरत लागणार नाही. तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर तुम्ही सुद्धा 100% ते उत्पादन घेऊ शकता. म्हणजे असं नाही की माझ्याकडेच यावं लागेल, मी ट्रीटमेंट देणार, असं काय नाही. तुम्ही जर त्या गोष्टीवरती अभ्यास केला, त्या गोष्टीवर अभ्यास करून जर ते तुमच्या अंमलात आणलं तर 100% तुम्ही तेवढं उत्पन्न घेऊ शकता. तर आता आपण पहिला पीएच चा विचार करणार आहोत. बघा, अजून एकदा जरा थोडंसं डोक्यावरून जाईल, पण हळूहळू एकाच एक मुद्दे ते लक्षात येऊन जाईल. पीएच, जमिनीचा पीएच अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आपण खत आणतो, टाकतो, अगदी जर तुम्ही लिक्विडच्या बॅगेमध्ये जर तुमचं पीक जर बुडवून जरी ठेवलं किंवा बियोडे जर सोडलं तरी उत्पादन मिळत नाही. जमिनीचा पीएच हा न्यूट्रल असणं गरजेचं आहे. तर आपण पीएच वरती पहिल्यांदा आपण पीएच कशाला म्हणतात, काय कोण सांगू शकते? म्हणजे पाण्याचा असू द्या किंवा जमिनीचा असू द्या, जी जमीन ऍसिडिक किंवा अल्कलाइन आहे, ज्याचं मापन केलं झालं तर त्याला पीएच असं सर्वसाधारण म्हटलं जातं. बघा, जमिनीचे 2 प्रकार आहेत, ऍसिडिक आणि अल्कलाइन. तर आता आपल्या भारतातील नाही, महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारतातील सर्व जमिनी अल्कलाइन झालेली आहे. अल्कलाइन म्हणजे शारपट झालेली आहे. याचं कारण आहे की आपण ऑर्गॅनिक खताचा वापर कमी करतो. म्हणजे शेणखत आहे, गांडूळ खत असेल, कोंबड खत असेल किंवा हिरवळीची खत आहे, याचा वापर कमी करून आपण केमिकलचा जास्तीत जास्त वापर करतोय. त्याच्यामुळं आपली जमीन ही अल्कलाइन झालेली आहे. तर अल्कलाइन आणि ऍसिडिक जमीन मी कशाला म्हटलं? ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी आहे. हळूहळू लक्षात येईल, सुरुवातीला लगेच लक्षात येणार नाही, पण पुढे पुढे जाईल जसं लेक्चर लक्षात येईल. तर ऍसिडिक जमिनीचा विचार केला तर याच्यामध्ये न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीचा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये मुख्यतः आता बघा, ऍसिडिक जमिनीचा म्हणजे आपण ह्या जमिनीवरती जास्त बोलणार आहोत, कारण ही जमीन आपली राहिलेलीच नाही. ही अल्कलाइन जमिनीच जास्त झालेली आहे, म्हणजे शारपट जमीन झालेली आहे. म्हणजे सारखं पीक घेऊन किंवा रासायनिक खताचा वापर करून. तर याच्यामध्ये ऍसिडिक जमिनीमध्ये फेरस, झिंक, मॅंगनीज आणि कॉपर हे ऑलरेडी जास्त असतं, म्हणजे याची डिफिशियन्सी जाणवत नाही. पण अल्कलाइन जमिनीमध्ये फेरस, झिंक, इथं फॉस्फरस आहे, मॅंगनीज आहे आणि कॉपर याची डिफिशियन्सी जाणवते. म्हणजे ते लॉक होतं, म्हणजे या जमिनीमध्ये हे उपलब्ध होत नाहीत, हे न्यूट्रिएंट सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. बघा, एक असे एक मुद्दा आहे पुढे. त्यानंतर न्यूट्रिएंट फिक्सेशन म्हणजे ह्या जमिनीत कोणते न्यूट्रिएंट फिक्सेशन होतात आणि ह्या जमिनीत कोणते न्यूट्रिशन. बघा, या जमिनीमध्ये फॉस्फरस हा लॉक होतो कशाबरोबर? ॲल्युमिनियम आणि मॅंगनीज बरोबर. कारण ॲल्युमिनियम आणि मॅंगनीज हे टॉक्झिसिटी बनल्या म्हणजे विषारी बनल्यामुळे
फॉस्फरस याच्यामध्ये लॉक होतो. याच्यामध्ये सुद्धा फॉस्फरस लॉक होतो. कशामुळे? तर सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण वाढल्यामुळे, म्हणजे शारपट जमीन असल्यामुळे सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण वाढल्यामुळे फॉस्फरस हा कॅल्शियम बरोबर जाऊन फिक्सेशन होतो. म्हणजे या जमिनीमध्ये फॉस्फरसची डिफिशियन्सी जाणवते. आणि दुसरी गोष्ट, मायक्रोन्यूट्रियनची सुद्धा डिफिशियन्सी जास्त प्रमाणात जाणवते. कारण त्याचं कारण आहे ते सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण वाढणं. त्यानंतरचा मुद्दा आहे याच्यामध्ये रूट ग्रोथ. म्हणजे या जमिनीचा विचार केला आणि या जमिनीचा विचार केला तर याच्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे मध्यमरित्या मुळीची संख्या वाढते, पण याच्यामध्ये मुळीची संख्या अगदी कमी वाढते. कारण याच्यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र जाऊन लॉक झाल्यामुळे फॉस्फरस हा सगळ्यात जास्त मुळीसाठी उपयोगी आहे. तो लॉक झाल्यामुळे मुळींची संख्या वाढत नाही. तर सेल डिव्हिजनसाठी कॅल्शियमचा, मुळीच्या सेल डिव्हिजनसाठी कॅल्शियमचा वापर होत असल्यामुळे याच्यामध्ये मुळींची संख्या एकदम कमी जाणवते. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे टॉक्झिसिटी. मी मगाशी सांगितलं की याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि मॅंगनीजचं टॉक्झिसिटी झाल्यामुळे हा फॉस्फरस लॉक होतो. या अल्कलाईन जमिनीमध्ये विचार केला तर याच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण वाढल्यामुळे ही जमीन टॉक्झिसिटी बनते. म्हणजे याला साल्टची टॉक्झिसिटी असं म्हटलं जातं. त्यानंतरचा मुद्दा आहे लीफ सिम्पटम्स. म्हणजे पानावरती काय याच्या, म्हणजे झाडाच्या पानावरती काय काय याच्या दाखवणार आहे, तर याच्यामध्ये पिवळेपणा दाखवणार आहे. पण अल्कलाईन जमिनीमध्ये जास्त म्हणजे पानाच्या कडा करपणं, पान पिवळं दिसणं किंवा फेरची डिफिशियन्सी असल्यामुळे, या ठिकाणी सगळ्यात जास्त फेरची डिफिशियन्सी असल्यामुळे पिवळापणा जास्त दाखवतो. आता त्याच्यानंतर फर्टिलायझर इफिशियन्सीचा विचार केला तर याच्यामध्ये 50 ते 60%, पण इथे विचार केला तर 30 ते 40% फर्टिलायझर आपल्याला उपयोगी येतात. त्यानंतरचा मुद्दा आहे मायक्रोन्यूट्रियनची इफिशियन्सी. मी आता सांगितलं की मायक्रोन्यूट्रियन या अल्कलाईन जमिनीमध्ये सगळ्यात जास्त अल्कलाईन जमिनीमध्ये सगळ्यात जास्त मायक्रोन्यूट्रियनची डिफिशियन्सी जाणवते, कारण याच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण असल्यामुळे. आता हा झाला पीएचचा विषय. आता हा पीएच ऍसिडिक असल्यानंतर आणि अल्कलाईन असल्यानंतर काय करायचं आहे, म्हणजे जमीन अल्कलाईन आहे पण याच्यावरती उपाययोजना काय करायच्या आहेत. मी आता सांगितलं की ह्या जमिनी ऍसिडिक आणि अल्कलाईन असल्यानंतर काय काय सिम्पटम्स दाखवतात आपल्या प्लॉटवरती. तर ऍसिडिक जमीन असल्यानंतर आपल्याला त्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वापरणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय? शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कोंबड खत असेल किंवा हिरवळीचं खत. त्याचबरोबर याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचा सुद्धा वापर करायचा आहे. जर ऍसिडिक जमीन असेल तर ऑर्गॅनिक कार्बन आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे. जर अल्कलाईन जमीन असेल तर याच्यामध्ये जिप्सम, सिंगल सुपर फॉस्फेट आणि ऑर्गॅनिक कार्बनचा वापर करायचा आहे. एक मुद्दा लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक कार्बन किती महत्वाचा आहे. म्हणजे पुढे जाईल तसं ऑर्गॅनिक कार्बन आपल्या लक्षात येऊन जाईल. याच्यानंतरचा मुद्दा आहे पीएच, म्हणजे पजबळकर टेक्नॉलॉजी या गोष्टीचा विचार करते. जरा थोडं टेक्निकली आहे. पीएच मध्ये ऍसिडिकचा जर अभ्यास आपण करायचं म्हटलं तर दिवस पण पुरणार नाही किंवा 4 तासाचं लेक्चर पण नाही, पण आपण शॉर्टकट मध्ये घेतो. आता पीएचचा झाला. पीएच नंतर पजबळकर टेक्नॉलॉजी जमिनीतील दुसऱ्या घटकाचा विचार करते, म्हणजे ईसी, ज्याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हटलं जातं. हे खूप महत्वाचं आहे. उगीच बाजारपेठेमधून औषध आणायची आणि आपल्या जमिनीत टाकायचं हे महत्वाचं आहे. हे माहिती असणं महत्वाचं आहे, तरच उत्पादन वाढणार आहे. त्यानंतरचा पुढचा ईसी, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. आपण ऐकलं असेल ईसी जमिनीचा कमी झाला, जास्त झाला, पण नेमकं ईसी म्हणजे काय? ईसी म्हणजे काय? पाण्यातील किंवा मातीतील क्षारांचं प्रमाण, त्याला ईसी म्हटलं जातं, किंवा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत वाहकता असं म्हटलं जातं. तर हा ईसी किती असणं गरजेचं आपल्या जमिनीमध्ये काय माहितीये का? म्हणजे पिकांना उपयोगी असावा. साधारण 0 ते 1 किंवा 1 ते 2 ह्याला कमी म्हटलं जातं. झिरो ते 1 ईसी असेल, ईसीचे एकक आहे डीसी सेमेंट्स पर मीटर. 0 ते 1 ईसी असेल तर कमी म्हटलं जातं. 1 ते 2 असेल तर हा उपयोगी मानला जातो, म्हणजे आपल्या पिकासाठी उपयोगी मानला जातो. 2 ते 4 आहे तो हाय मानला जातो आणि हा व्हेरी हाय मानला जातो. म्हणजे आता परवा द्राक्षाची इथं बागा जळल्या जवळच्या इथं कुठे कासेगावला नाही, दुसऱ्या एक पद्धती वाडी होती बघा. हा
तातवाडी नाही, ते पंढरपूरच्या जवळ होती, म्हणजे मागच्या एक 3-4 ना मोहोळ तालुक्यातली कोणती जवळ, कापसेवाडी. बरोबर, कापसेवाडीतली ज्या बागा जळ्या द्राक्षाचं, त्याचं कारण होतं EC, म्हणजे त्या जमिनीचं सॉइल टेस्टिंग केल्यानंतर समजलं गेलं की EC, म्हणजे बघा आपण EC फक्त म्हणतोय आणि बागा जळतात EC वर. त्या ठिकाणी काय झालं, EC हा 1 ते 2 डेसिसिमेन्स पर मीटर पाहिजे होता. म्हणजे आपल्या जमिनीचा जर आपल्याला उत्पादन काढायचं असेल, फळबागेंचा असू द्या किंवा पालेभाज्याचं, तो EC तिथे 40, म्हणजे सॉइल टेस्ट केल्यानंतर 40 सापडला. म्हणजे आता त्याच्यामध्ये काही कंपनीची चूक असू शकते किंवा शेतकऱ्यांची चूक असू शकते. हा EC जर जास्त झाला तर रिव्हर्स सिस्टीम म्हणजे चालू होती. म्हणजे काय, त्या जमिनीत एवढा 40 EC होता, त्या जमिनीत जर आपण हात जर घातला तर आपल्या हातातील पाणी सुद्धा तिथलं जे सोडियम आणि क्लोरीन आहे ते वसू शकतं, एवढं तिथं EC झाला होता. त्याच्यामुळे त्या बागा जाळ्या गेल्या. म्हणजे किती महत्वाचा विषय आहे बघा, EC हा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हा 1.2 डेसिसिमेन्स पर मीटर असेल तर आपण उत्पादन घेऊ शकतो. टोमॅटोचं 3000-4000 कॅरेट किंवा शिमलाचं 100 टन किंवा इतर फळ झाडांचं उत्पादन डबल करायचं असेल तर हा EC मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. हा EC मेंटेन ठेवायचा असेल तर काय करायचं आहे आपल्याला खतं तर वापरायचे, सल्फरयुक्त खतं, सिंगल सुपर फॉस्फेट वापरा, जिप्सम वापरा, पण सगळ्यात महत्वाचं ऑर्गॅनिक कार्बन आहे. म्हणजे मुद्दा डबल कुठं आला बघा, pH ला पण ऑर्गॅनिक कार्बन आला, EC ला सुद्धा ऑर्गॅनिक कार्बन आला. आणि EC वाल्यानंतर जे अल्कलाईन जमिनीमध्ये जी डिफिशियन्सी जाणवतात त्याच EC वाढल्यानंतर त्या डिफिशियन्सी जाणवणार. म्हणजे EC वाढल्यानंतर फेरची, झिंकची, मॅंगनीची, कॉपरची डिफिशियन्सी येणार. त्याचबरोबर सोडियम क्लोरीनचं, म्हणजे हा शार्पटपणा असं ध्यानात ठेवा. वाढल्यामुळे तिथे सुद्धा फॉस्फरस लॉक होणार आणि आपल्या सगळ्या पिकाला जास्त लागतो तो फॉस्फरस. म्हणजे जे उपयुक्त जे अन्नद्रव्य त्याच ठिकाणी हे लॉक होणार आहे. लक्षात आलं, pHचं लक्षात आलं, ECचं. आता याच्यानंतरचा विषय आहे जो फिक्सेशनचा, म्हणजे केमिकल फिक्सेशनचा. आता केमिकल फिक्सेशन मध्ये जाऊ, याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आलं, pH आणि EC किंवा ऑर्गॅनिक कार्बन कॉमन आलं, बरोबर. आता केमिकल फिक्सेशन म्हणजे काय बघा, आपण 05234 सोडतो. 05234 कितव्या दिवशी अपटेक होतं काय माहितीये का? 3 ते 4 दिवसांनी अपटेक होतं, बरोबर आहे. जर 05234 3 ते 4 दिवसांनी अपटेक होत असेल तर याचा अर्थ ते जमीन 3 ते 4 दिवस पडून आहे, म्हणजे ते जास्त दिवस पण राहू शकतं. जर आपण 3 ते 4 दिवस किंवा 7 दिवसापर्यंत 05234 फॉस्फरस हा जमिनीत राहत असेल तर त्याच्यावरती आपण कॅल्शियम कधी तर सोडणार आहे किंवा मायक्रोन्यूट्रन कधी तर सोडणार आहे. त्या 05234चं आणि आपण सोडणाऱ्या कॅल्शियमचं ते फिक्सेशन होऊन बाउंड बनते, किंवा आपण मायक्रोन्यूट्रन सोडलं तर मायक्रोन्यूट्रन मधील झिंकचं आणि फॉस्फरस बाउंड बनते. मी आता समजू शकतो. आपली मुख्य म्हणजे आपल्या पिकांना सगळ्यात जास्त अन्नद्रव्य लागणारी ही NPK आहे, त्यानंतर ही दुय्यम आहे आणि ही सूक्ष्म आहे. बघा आता केमिकलचं फिक्सेशन म्हणजे आपल्या सगळ्यात जास्त पैसे कुठे जातात बघा, केमिकल फिक्सेशनवर सगळ्यात जास्त पैसे लिचिंग वरती आणि केमिकल फिक्सेशन वर जातात. आता लिचिंगचा पहिला विषय घेतो, मग केमिकल फिक्सेशन ह्याच्यामध्येच येतोय लिचिंगचा विषय. आता नवीन फेसबुक आणि युट्यूबला एक फॅड आलंय, रोज पाणी सोडायचं, रोज. बघा मी मगाशी सांगितलं की 05234 हे 3 ते 4 दिवसांनी अपटेक होणार आहे, बरोबर आहे. जर आपण 05234 सोडलं आणि आपण लगेच दुसऱ्या दिवशी पाणी दिलं तर हे 05234 रूट झोनच्या खाली जाणार आहे आणि आपलं लीच आउट होऊन आपला सगळ्यात जास्त खर्च हा लिचिंग वरती जाणार आहे. म्हणजे आपल्या पिकाला बी उपयोग येत नाही आणि कशालाच उपयोग येत नाही, हे लीच आउट होऊन जाणार. म्हणजे आता सगळ्यात जास्त केमिकलचा खर्च आहे तो लिचिंग वरती आहे. म्हणजे पाण्याचं नियोजनच माहिती नाही, किती सोडायचं, वापसा कंडिशन नेमकी काय आहे, किंवा शेवटच्या 15 मिनिटात आपण लिक्विड सोडून बंद करतो. लिक्विड सोडायची खरं पद्धत, पहिला थेंब जमिनीत पहिल्या जो थेंब पडतोय त्याच्यामध्ये बी लिक्विड गेलं पाहिजे आणि शेवटचा थेंब आहे त्याच्यामध्ये पण लिक्विड जाणं गरजेचं आहे. असं ही लिक्विड सोडायची पद्धत आहे. पण आपण काय करतो, पहिल्यांदा तासभर पाणी देतो, परत लिक्विड सुरुवात करणार, परत 15 मिनिटं चालू करून बंद करून टाकतो. तर ती पद्धत चुकीची आहे. आपण उदाहरणार्थ 5234 सोडले तर हे पहिल्या थेंबाबरोबर गेलं पाहिजे आणि शेवटच्या थेंबापर्यंत पोहोचलं पाहिजे, असं आपण हे फर्टिगेशन करायचं आहे. आता हे 05234 आपण सोडलं, लगेच उद्या पाणी दिलं
खाली लीच आउट झालं, आपला खर्च वायपट गेला. आता सेम तसं आहे. आता इथे आपण 0.34 कधी कधी तुमच्याकडे कंपनीची साहेब येतात बघा, म्हणजे तसं आपण म्हणायला पाहिजे असा एक बिकर घ्यायचे, बघितलं असेल तुम्ही, असा एक बिकर आहे, याच्यामध्ये 0.34 टाकलं जातं, 0.34 टाकलं जातं आणि याच्यामध्ये झिंक सल्फेट टाकलं जातं. हे 0.34 मध्ये झिंक सल्फेट गेल्यानंतर हे फुटलं जातं. परत त्याच्यावरती 2-3 थेंब कंपनीचे प्रतिनिधी टाकतात आणि क्लिअर झालेलं सोल्युशन दाखवतात. आपण म्हणतो हा केमिकलचा फिक्सेशन झालेलं, म्हणजे 2 केमिकल एकमेकात गुंतलेले क्लिअर झालं, म्हणजे इथे चिलेशन प्रोसेस त्यांनी आणली मार्केटमध्ये. तर ती चिलेशन प्रोसेस नाही, लक्षात ठेवा. ती आपल्या खिशातील गांधीजी त्यांच्या खिशात कसा काढून घ्यायचा हे त्यांनी ती प्रोसेस करून दाखवली, म्हणजे थोडक्यात जादूचा खेळ. याच्यामध्ये तुम्ही सुद्धा हे औषध बनवू शकता घरी. 0.34 आणि झिंक टाकल्यानंतर फुटल्यानंतर सोल्युशन तुम्ही सायट्रिक ऍसिड टाकलं किंवा EDTA टाकलं किंवा सल्फ्युरिक टाकलं किंवा फॉस्फरिक टाकलं तर हे क्लिअर होते. म्हणजे ही प्रोसेस नाही, लक्षात ठेवा. चिलेशनची प्रोसेस ही मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रूच होती, ती आपण पुढे बघणार आहोत. बघा आता उदाहरणार्थ आपण आता 0.34 आपण केमिकल फिक्सेशनचा विचार करतोय. 0.34 सोडलेला आहे, बरोबर आहे. हे 3 ते 4 दिवसांनी अपटेक होणार आहे, म्हणजे 3 ते 4 दिवस इथं आहे. जर आपण मायक्रोन्यूट्रिएंट कोणत्याही कंपनीचं सोडलं तर यातील झिंक आणि यातील फॉस्फरस हा फिक्सेशन होणार आणि जमिनीमध्ये पडून राहणार, म्हणजे पिकाला उपयोग येणार नाही. जर समजा आपण 0.34 सोडलं आणि वरून जर आपण दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम सोडलं तरी सुद्धा हा कॅल्शियम आणि हा फॉस्फरस फिक्सेशन होणार. म्हणजे हे मी समजायसाठी 52-34 घेतलंय. कुठल्याही लिक्विडच्या बाबतीत सेम तसंच होणार आहे. बघा 52-34 असू द्या, 13-40-13 असू द्या, 19-19 असू द्या किंवा 12-61 असू द्या, त्याच्या बाबतीत सुद्धा हेच घडणार आहे. आणि आपण तर आतापर्यंत असं करतोय की 13-40-13 बरोबर मायक्रोन्यूट्रिएंट सोडणारे किती तर शेतकरी आहेत, म्हणजे एकत्र सोडणारे. अगदी चुकीची पद्धत आहे. म्हणजे जर याचा टेक्निकली विचार केला तर हे अतिशय चुकीचं आहे. त्याच पद्धतीने आता मी मागच्या 10-15 दिवसापासून बघतोय, म्हणजे सोशल मीडियावरती असू द्या किंवा कुठं पण बेसोड डोस घालायसाठी 1846 1026 MOP असू द्या किंवा SOP असू द्या, सिंगल सुपर फॉस्फेट असू द्या, आणि याच्याबरोबर मायक्रोन्यूट्रिएंटचं किट टाकलं जातं. म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटचं किट 52 किलोचं असेल, 50 किलोचं आहे, वापरायचं नाही. ही अतिशय चुकीची पद्धत आहे. बघा 1846 आपण टाकतोय, DAP टाकतोय आणि सोबतच आपण बेसोडोसला मायक्रोन्यूट्रिएंट टाकायला सांगतोय. म्हणजे ह्या बेसोडोचा आपण स्वतःहून वायपट खर्च घालवतो. म्हणजे हा मायक्रोन्यूट्रिएंट मधला झिंक सल्फेट येईल आणि इथला फॉस्फरस येईल, फिक्सेशन होऊन जाईल. म्हणजे एवढा अज्ञान आहे अजून आपल्या, म्हणजे आपले दुकानदार असू द्या, कन्सल्टन्सी असू द्या. म्हणजे मी म्हणत नाही मी चुकत नाही, मी सुद्धा चुकत असेल कुठेतरी, पण इथून आपली सुरुवात होती. आपल्याला कोण आपल्या शेतावरती कन्सल्टन्सी करायला आलेला असू द्या किंवा दुकानदार असू द्या किंवा आपण कुठे तर सोशल मीडियाला ऐकलेला असू द्या, आपण काय करतो, त्यांनी डोस दिलेला असतो 13-40-13 प्लस मायक्रोन्यूट्रिएंट लिहिलेलं असतं, आपण आणून सोडतो. म्हणजे त्या 13-40-13चा उपयोग नाही, मायक्रोन्यूट्रिएंटचा पण उपयोग. सेम त्या पद्धतीने आपला सगळ्यात जास्त खर्च हा फिक्सेशन वरती होतो, म्हणजे केमिकल फिक्सेशन. NPK सोडल्यानंतर कधी तर मायक्रोन्यूट्रिएंट सोडायला लागते किंवा कधीतरी आपण दुय्यम सोडणार आहे अन्नद्रव्य, की सोडल्यानंतर जमिनीत जाऊन ते फिक्सेशन होणार आहे. आता समजा आपण सल्फर सोडलं, सल्फर बरोबर कॅल्शियम सुद्धा फिक्सेशन होतं किंवा इथं कॉपर बरोबर कॅल्शियम सुद्धा फिक्सेशन होतं. म्हणजे एकमेकात केमिकल हे गुंततातच, ध्यानात ठेवा. किंवा मी मग सांगितले ॲल्युमिनियम आणि मॅग्नीची टॉक्झिसिटी कशात झाली होती, ऍसिडिक ह्याच्या जमिनीमध्ये. ती टॉक्झिसिटी झाली तरी सुद्धा फॉस्फरस हा लॉक होतो. किंवा सोडियम क्लोरीनचं प्रमाण वाढलं तर कॅल्शियम बरोबर हा फॉस्फरस जाऊन बाउंडच होणार आहे, बरोबर. म्हणजे ही केमिकल फिक्सेशन वरती आपला एवढा खर्च होतोय. आता मध्यंतरी एक शेतकऱ्यांची तक्रार होती की साहेब 13-40-13 आणि कॅल्शियम नायट्रेट हे फिक्सेशन होत, हे फुटते, म्हणजे ह्याच्या अगोदर हे सोल्युशन फुटत नव्हतं, पण ह्या 15 दिवसात फुटायला लागले, ह्या पाठीमागच्या महिन्यात फुटायला लागले. त्याचं कारण काय आहे की मी मग सांगितलं की हा कॅल्शियम आणि 13-0-45 बघा. आता याच्यामध्ये कॅल्शियम सोडलं तर फॉस्फरस असता तर हे फुटणं साहजिक होतं, पण फॉस्फरस नसताना हे कशामुळे फुटायला लागलं, तर याच्यामध्ये कंपनीने 2 नंबर केलं. काय केलं गेलं याच्यामध्ये 13-0-45 वाढवायसाठी, म्हणजे परवडण्यासाठी याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट ऍड केलं.
आणि मॅग्नेशियम सल्फेट मधला हा सल्फर, याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट मध्ये सल्फर राहतो, हा सल्फर हा कॅल्शियमचं फिक्सेशन एकत्र झाल्यामुळे हे सोल्युशन फुटायला लागलं. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रार होत्या, याच्या अगोदर आम्ही 20 वर्ष शेती करतोय, 15 वर्ष करतोय, कॅल्शियम नायट्रेट आणि 13-0-45 फुटत नव्हतं, पण आता ते फुटायला लागले. तर याचं कारण आहे 13-0-45 ही बॅग आहे, ती कोणत्याही कंपनीची असू दे, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाकून हे डुप्लिकेट केलं गेलं. म्हणजे बघा आता, आणि हे केमिकल फिक्सेशन क्लिअर करण्यासाठी केमिकल फिक्सेशनचा बाउंड, म्हणजे हे बाउंड झालेच, उदाहरणार्थ हा फॉस्फरचा आणि हा कॅल्शियमचा आहे, किंवा फॉस्फरचा आणि हा झिंकचा आहे, किंवा कॅल्शियमचा आणि कॉपरचा आहे, किंवा कॅल्शियमचा आणि सल्फरचा आहे. बघा हे बाउंड आहे, उदाहरणार्थ केमिकल मी बाउंड दाखवले. हे केमिकल बाउंड सेपरेट करण्यासाठी, म्हणजे फॉस्फरस आणि झिंक एकत्र अडकलंय किंवा फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र अडवलं, हे सेपरेट करण्यासाठी चिलेशन प्रोसेस त्याला म्हटली जाते. आणि ती चिलेशन प्रोसेस ही मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रूच होते. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या शरीरातून सिक्रेशन झालेले ऍसिड, ज्याला आपण पीएसबी, केएमबी, ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, झिंकच्या, सल्फरच्या या बॅक्टेरिया म्हणतो, या अतिशय महत्वाचे ध्यानात ठेवा. त्या जर जमिनीमध्ये असतील तर हा फॉस्फरस, हा झिंक फिक्सेशन झालाय, किंवा हा कॉपर आणि हा कॅल्शियम फिक्सेशन झालाय, तर ते ब्रेक करेल आणि तुमच्या जमिनीला सुटसुटीतपणा, म्हणजे केमिकलचं फिक्सेशन झालेलं क्लिअर करून देईल. मग याच्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवण्यासाठी काय महत्वाचं आहे, तर पुन्हा मुद्दा येतोय तो ऑर्गॅनिक कार्बन. ध्यानात ठेवा, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन किती महत्वाचा आहे बघा. पीएच वाढला तरी ऑर्गॅनिक कार्बन आहे, म्हणजे पीएच ईसी वाढला ऑर्गॅनिक कार्बन आहे, केमिकल फिक्सेशन आलं तर ऑर्गॅनिक कार्बनच आहे. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे पिकाचं अन्न नाही, ध्यानात ठेवा, पण मायक्रो ऑर्गॅनिझमचं अन्न आहे, ज्याला पीएसबी, केएमबी, ट्रायकोसोड. आणि हे अतिशय महत्वाचं आहे मायक्रो ऑर्गॅनिझम असणं आपल्या ह्याच्यामध्ये, जमिनीमध्ये. त्यानंतर आपण मायक्रो ऑर्गॅनिक कार्बनचाच विचार करणार आहोत. पीएसएटी, ईसीसाठी, केमिकल फिक्सेशनसाठी, मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवण्यासाठी ऑर्गॅनिक कार्बन महत्वाचा आहे. हा ऑर्गॅनिक कार्बन कुठून आणायचा, ऑर्गॅनिक कार्बन कशातून मिळतोय, काय कोण सांगू शकते का? कुजलेल्या अन्नद्रव्यातून, बरोबर. आता मायक्रो ऑर्गॅनिक कार्बन बघा, आपण मार्केटमधून ऑर्गॅनिक कार्बनची बॉटल किंवा पाऊच घेऊन येतोय, तो ऑर्गॅनिक कार्बन आहे का, तर नाही. बघा ऑर्गॅनिक कार्बनची मी डेफिनेशन सांगतोय, 2 मातीच्या कणातील अंतर. बघा 2 मातीच्या कणातील अंतर आहे, हा एक मातीचा कण आहे आणि हा एक मातीचा कण आहे, लक्षात घ्या. हा एक मातीचा कण आणि हा एक मातीचा कण. कोणताही सजीव, बघा व्याख्या कशी होती, कोणताही सजीव मृत पावल्यानंतर, म्हणजे कोणताही सजीव असू द्या, किडा असू द्या, मुंगी असू द्या, गवत असू द्या, काडी कचरा, काय ज्वारी, बाजरी, ऊस किंवा मनुष्य असू द्या, कोणताही सजीव मृत पावल्यानंतर तो कुजणे ही निसर्गाचा नियम आहे. म्हणजे कोणताही सजीव, अगदी हे झाड जर मृत्यू पावलं तर ही कुजण्याची प्रोसेस आहे. कोणताही सजीव मृत पावल्यानंतर तो कुजतो आणि कुजल्यानंतर तो 2 मातीच्या कणाच्या मध्ये येतो, त्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हटलं जातं. लक्षात घ्या, ऑर्गॅनिक कार्बनची डेफिनेशन, कोणताही सजीव मृत पावल्यानंतर कुजणे आणि कुजल्यानंतर 2 मातीच्या कणामध्ये येतो, त्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हटलं जातं. पण हे 2 मातीचे कण सुटसुटीत झाल्यामुळे या ठिकाणी हवा आणि पाणी उपलब्ध झाल्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम इथं डेव्हलप होतात. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे परत एकदा सांगतोय, पीएसबी, केएमबी, ट्रायकोसोडो, ॲझोटो, झिंकच्या, सल्फरच्या, ट्रायकोसोडो, बिवेरिया, मेटाबॅसिलस, पॅसिलोमायसिन या बॅक्टेरिया असणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी काय महत्वाचं आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमचं फूड काय आहे, ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन कुठून येतोय, तर कोणताही सजीव मृत पावल्यानंतर तो कुजतो आणि कुजल्यानंतर तो 2 जमिनीच्या मातीच्या कणामध्ये येतो. आता आपलं चुकतंय कुठं, आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणून मार्केटमधून ऑर्गॅनिक कार्बन खरेदी करतो, तर त्याच्यामध्ये 30 ते 40% ऑर्गॅनिक कार्बन असतो. ध्यानात ठेवा, मार्केटमधील कोणत्याही मॉलिक्यूलमध्ये असू द्या किंवा कोणताही सजीव मृत पावल्यानंतर त्याच्यामध्ये 30 ते 40% ऑर्गॅनिक कार्बन असणार आहे. म्हणजे आपल्या शेणखतामध्ये सुद्धा 30 ते 40% आहे आणि बॉटलमध्ये सुद्धा 30 ते 40 आहे. आता इथं विचार करा, 1 किलो किंवा 1 लिटर मध्ये 30 ते 40% म्हणजे किती टक्के झालं, 300 ते 400 ग्रॅम किंवा मिली. जर हे जर शेणखत आपण टाकलं शेतामध्ये, बघा शेणखत आपण टाकलं आणि त्याच्यामध्ये 30 ते 40% ऑर्गॅनिक कार्बन असेल तर किती किलो झालं,
300 ते 400 किलो झालं. मग आपण एका किलो किंवा एका लिटरसाठी 1,000 रुपये, 1,500 रुपये, 800 रुपये, 900 रुपये ऑर्गॅनिक कार्बनसाठी देतोय, फक्त एका किलोसाठी किंवा 1 लिटरसाठी. आणि इथं तर आपल्याला 1 टन मिळते, त्याच्यामध्ये 300 ते 400 किलो ऑर्गॅनिक कार्बन आहे. म्हणजे आपण चुकतोय कुठं बघा. नितीन गडकरींनी सांगितले की भारतातील जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा 0.5% कमी आलाय का आपण लगेच म्हणजे आमच्यासारख्या कंपनीवाले लगेच मार्केटमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आणलं, बॉटलमध्ये आणलं किंवा पाऊचमध्ये आणलं आणि बिझनेस करायला सुरुवात केली. तर ही चुकीची पद्धत आहे आपल्यात. आणि ऑर्गॅनिक कार्बन हा 0.5% जास्त असणं गरजेचं आहे. याच्यासाठी काय प्रयत्न करायचे? शेणखत वापरायचं आहे, गांडूळ खत असू द्या, कोंबड खत असू द्या किंवा हिरवळीची खतं आहे ती टाकून, तार दिंजा किंवा द्विदल आहे ती टाकून आपण ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी काय महत्वाचं आहे? ऑर्गॅनिक कार्बन आहे. डायरेक्ट ऑर्गॅनिक कार्बन हा झाडांचं खाद्य आहे का? नाही. त्यांना ठेवा एक 13-40-13ची बॅग आणि 10 टन शेणखत, तरी सुद्धा 13-40-13च्या बॅगामध्ये जे न्यूट्रिशन आहे एनपीकेचं ते पूर्ण करू शकत नाही. पण ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यातून एवढा मिळतोय म्हणजे शेणखतातून, आणि तो मायक्रो ऑर्गॅनिझम्स फूड आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपण ज्वारी, बाजरी, गहू पिकवलं, डायरेक्ट आपण खातोय का? नाही खात. तर ते दळणं, मिळणं किंवा भाजून खाणं सेम तसं काम आहे. आपण जर 13-40-13, 12-61 दुय्यम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य सोडली, अन्नद्रव्य सोडल्यानंतर ते मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रूच जाणार आहेत. म्हणजे ते दळणार आहेत, मळणार आहेत, भाजणार आहेत, मग झाडाला मिळणार आहे. अशी ती प्रोसेस आहे. म्हणून काय असणं गरजेचं आहे? ऑर्गॅनिक कार्बन असणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक कार्बन कुठून मिळतो? शेणखतातून. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे इथून पुढे फसू नका. या सर्व गोष्टीचा विचार म्हणजे कन्सल्टन्सी मध्ये होतोय तुमच्या, म्हणून उत्पादन मिळते. त्यानंतरचा विषय आहे तो ट्रेस. याच्यामध्ये 2 प्रकारचे ट्रेस आहेत, बायोटिक आणि अबायोटिक ट्रेस. 2 प्रकारचे ट्रेस येतात. झाड हे स्वतःच अन्न स्वतः 94% बनवतं. लक्षात घ्या, झाडाला स्वतःच अन्न स्वतः ते 94% बनवतं. 100% मध्ये 94% म्हणजे उरला किती? 6%. 6% मध्ये 3% हा ट्रेस राहतो. ध्यानात ठेवा, हा बायोटिक आणि अबायोटिक. म्हणजे झाड तर स्वतः 94% अन्न बनवते. आता 6%तच आपल्याला प्रयत्न करायचा आहे, तरी आपल्याला हे 6% कम्प्लीट होत नाही. ह्या 6% मध्ये 3%चा तर बायोटिक ट्रेस आला. म्हणजे हे 100% 6% धरा, म्हणजे 100% आपल्याला प्रयत्न करायचा. तर ह्या 3%त गेला म्हणजे 50% हा ट्रेस वरतीच गेला, बायोटिक आणि बायोटिक ट्रेस वरती. आणि हे ज्याला जमलं त्यानं उत्पादन काढलं किंवा तो अग्रेसर राहिला. ध्यानात ठेवा. आता बायोटिक ट्रेस म्हणजे काय? ज्याला जीव आहे, ज्याला सजीव आपण म्हणू, ज्याला सजीव किंवा जीव आहे त्याला बायोटिक, आणि जी निर्जीव आहे ज्याला जीव नाही तो अबायोटिक ट्रेस मध्ये येतो. आता बायोटिक ट्रेस म्हणजे मध्ये काय येणार आहे? थ्रिप्स आहे, माइट्स आहे, पांढरी माशी आहे, व्हायरस आहे किंवा तणनाशकाचा वापर. तर याच्यामध्ये थ्रिप्स आहे, माइट्स आहे, पांढरी माशी आहे, व्हायरस आहे. स्पॉटेड विल्ट व्हायरस असू द्या किंवा तणनाशकाचा जो ट्रेस म्हणजे मानव निर्मित किंवा सजीवाकडून जो झाडावरती ट्रेस येतो त्याला बायोटिक ट्रेस म्हटलं जातं. आणि अबायोटिक ट्रेस मध्ये ज्याला जीव नाही म्हणजे ऊन, वारा, पाऊस, थंडी याच्यामुळे जो ट्रेस येतो त्याला अबायोटिक ट्रेस म्हटलं जातं. आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की माझ्या टोमॅटोचे पानं कर्लिंग झाले, म्हणजे आता दोघा ठिकाणी मला विचारलं, तर हे कारण आहे अबायोटिक ट्रेस. अबायोटिक ट्रेस म्हणजे उन्हामुळे पानाचं कर्लिंग होतं. मग हा ट्रेस आपण जर कंप्लीट केला तर पाण्याच्या वाटे होणार आहे. किंवा मी आता ढोबळीचं लागवड ही 20 मे नंतर करा म्हणून सांगितलं, तर त्याचं कारण आहे की अबायोटिक ट्रेस. म्हणजे अबायोटिक ट्रेस मध्ये काय होतं? याच्यामध्ये थ्रिप्स, माइट्स, पांढरी माशी म्हणजे रसशोषक किडी आणि मानव निर्मित याच्यामुळे जो ट्रेस येतो. आता अबायोटिक ट्रेस मध्ये उन्हामध्ये काय का लागवड करायची नाही? आता उन्हाळ्याचा चालू आहे म्हणून आपण उन्हाचे करतो. हे पान आहे लक्षात ठेवा झाडाचं, त्याच्यावरती पनरंध्र आहेत म्हणजे पोर्स आहेत आणि ह्या मुळे आहेत, असं लक्षात ठेवा. टोमॅटोचं कर्लिंग होण्याचं कारण किंवा उन्हाळ्यात ढोबळी मिरची नाही येण्याचं कारण थ्रिप्स, माइट्स, पांढरी माशी कोणत्याच प्रकारचा रोग नाही, तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये नाही येण्याचं कारण आहे ह्या पर्णरंध्रातून. म्हणजे आपल्या शरीराला कशी होल आहेत, घाम येतो, तसं झाडाला
पोर्स आहेत, होल आहेत, त्या होलातून आपण सिस्टमिक इन्सेक्टिसाइड मारतोय, ते आतमध्ये जात आहे. तर ही पोर्स आहेत, ह्या पर्णरंध्रातून पाण्याची वाफ होऊन जाते. म्हणजे झाडामध्ये जे पाणी आहे, मुळीने जे शोषले आले ते या पर्णरंध्रातून याची वाफ होऊन जाते. याला इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन म्हणतात. हे उन्हाळ्यात काय होतं, झाडाने ज्या तुलनेत पाणी घ्यायला पाहिजे त्या तुलनेत झाड पाणी घेतं, पण त्या तुलनेपेक्षा जास्त पाणी इथून लॉस होतं, म्हणून झाडाला कर्लिंग येतं. मग ह्याच्यासाठी उपाययोजना म्हणून अबायोटिक ट्रेस वरती आपण काम करणं गरजेचं आहे. अबायोटिक ट्रेस वरती आपण काम केलं की आपलं उत्पादन आपण 100%, पावसाळ्यात कसं टोमॅटोचं घेऊ शकतो 3000+ कॅरेट, तसं आपण घेऊ शकतो. म्हणजे गेल्या वर्षी जुन्नर मधील भागात, जुन्नरच्या शेतकऱ्यांचा बराच टोमॅटोचा भाग आहे, तिथे उत्पादन मिळत नाही. टोमॅटो प्लास्टिक व्हायरस वरती जाते, पण त्याला स्पॉटेड विल्ट व्हायरस म्हणतात किंवा तिरंगा म्हणतात, याच्यावरती जाते. त्या जुन्नर मध्ये फक्त आम्ही एवढंच काम केलं, बायोटिक अबायोटिक ट्रेस वरती. म्हणजे इथं काय केलं, थ्रिप्स माइट्स, पांढरी माशी, आळी असेल कंट्रोल केलं, बायोटिक ट्रेस वरती काम केलं. त्या ठिकाणी उन्हाळ्यात सुद्धा उत्पादन आम्ही 3,000 कॅरेट घेतलं. म्हणजे लक्षात घ्या, आपण पावसाळ्यातच घेऊ शकतोय असं नाही, याच्यावरती काम केलं तरी सुद्धा आपण उत्पादन हे घेऊ शकतो. म्हणजे रेजिस्टन्स बघा, केमिकलचा रेजिस्टन्स म्हणजे आता जेव्हा ॲग्रोचं एक उत्पादन आहे अल्टिमेर, अतिशय माझ्या आवडीचं उत्पादन आहे. म्हणजे ती आहेत म्हणून नाही बघा, डबल रिपीट करतो. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये अल्टिमेर बघितलं असेल. आता उदाहरणार्थ आपण अल्टिमेर मारलंय, म्हणजे मी अल्टिमेर जिवंत कसं ठेवलंय बघा. आता त्यांना माहिती आहे ना, माहिती आहे मला माहित नाही, पण हे अल्टिमेर आहे ग्रुप 13 कीटकनाशक, बरोबर आहे. ग्रुप 13 कीटकनाशक आहे. हे रेजिस्टन्स याचा होऊ दिला नाही मी डेव्हलप. म्हणजे माझ्या सगळ्यात जास्त शेड्यूल मध्ये उपयोगी येत असेल तर ते अल्टिमेर असेल, जिवायग्रोज. तर हे अल्टिमेरचा उदाहरणार्थ अल्टिमेर आहे, बरोबर आहे. याचा पीएच आहे पण एकच दिवसाचा आहे का बघा. हे अल्टिमेर ग्रुप 13 कीटकनाशक आहे, याचा पीएच आहे 1 दिवसाचा आहे. म्हणजे आपण आदल्या दिवशी मारलं आणि दुसऱ्या दिवशी आपण जर ते फळ तोडून खाल्लं, भाज्या तोडून खाल्ल्या, तरी त्याचा पीएच आहे फक्त 1 दिवसाचा आहे. तरी हे आपल्याला थ्रिप्स माइट्स, पांढरी माशी कंट्रोल करते. आता रेजिस्टन्सचा विचार करायचा आहे. जर आपण अल्टिमेर सारखं वारंवार मार केलं तरी तो रेजिस्टन्स बनेल किडीमध्ये, आणि किडीमध्ये रेजिस्टन्स बनल्यानंतर किडीला ते माहिती पडेल हे पचवायचं. मग अशा कीटकनाशकांचा म्हणजे जे आपण त्याला म्हणतो ना, आपलं याच्यावरती कमांड आहे किंवा याच्यावरती आपलं चाललेलं आहे, अशा कीटकनाशकाचा रेजिस्टन्स होऊ द्यायचा नाही. म्हणून याच्यासाठी काय करायचं आहे, तर वेगवेगळ्या ग्रुपमधील म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपमधील कीटकनाशक ही वेगवेगळ्या वेळेस द्यायचे. म्हणजे ग्रुप 13चं आता कीटकनाशक दिलं तर लगेच द्यायचं नाही, त्या शेड्यूलमध्ये द्यायचं नाही किंवा 15 दिवसांनी द्यायचं नाही. त्या किडीला सवय होणे म्हणून ते 20 दिवसांनी द्यायचं आहे, 25 दिवसांनी द्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ह्याच्यामध्ये रेजिस्टन्स तयार होणार नाही बा, किडीचा महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, रेजिस्टन्स होऊ नये याची रेजिस्टन्स होऊ द्यायचा नसेल तर त्याच्याबरोबर एक सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आणि एक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइडचा असं डोस जर दिलं तरी सुद्धा आपल्याला ते रेजिस्टन्स होणार नाही. म्हणजे कोणत्या गोष्टीवरती आपण बघा उत्पादन मिळवतोय, पीएच वरती, ईसी वरती, केमिकल फिक्सेशन, ऑर्गॅनिक कार्बन, ट्रेस आणि रेजिस्टन्स. म्हणजे आज भारतामध्ये कुणालाच ब्लॅक थ्रिप्स कंट्रोल होत नाही, पण मी समोर आल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय, तुम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती मी तुम्हाला लिहून देतो, जर थ्रिप्सनी प्लॉट गेला तर. एवढी गॅरंटी कोणच देत नाही, म्हणजे कोणतीच R&D सुद्धा देत नाही. तर ते कारण आहे, हे रेजिस्टन्स मी डेव्हलप होऊ देत नाही, म्हणजे कोणत्याच कीटकनाशकाचा रेजिस्टन्स. म्हणजे मला बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, साहेब तुम्हालाच थ्रिप्स का कंट्रोल होते. तर काय मला असं काय म्हणजे देवाचा वर नाही किंवा मला काय असं सापडले असं नाही. म्हणजे मार्केटमधली जी केमिकल आहे तीच देतोय, फक्त त्याचं रेजिस्टन्स बनवू देत नाही, डेव्हलप होऊ देत नाही. तर हे आपल्या एकूण बजबगरा टेक्नॉलॉजीच्या म्हणजे जे उत्पन्नाचं होतं ते सिक्रेट होतं. मग हे सगळ्या गोष्टीचा विचार म्हणजे तुम्ही आता फोटोन व्हिडिओ पाठवलं तर तुम्हाला ती माहिती पण नसतं. म्हणजे पीएच कशाने कंट्रोल केला, ईसी काय केलाय, फिक्सेशनसाठी काय केलंय, ऑर्गॅनिक कार्बनसाठी, ट्रेससाठी, रेजिस्टन्ससाठी, या सगळ्या गोष्टीचा विचार करून बजबगरा टेक्नॉलॉजी म्हणजे मी शेड्यूल देतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते उत्पादन मिळवणं शक्य होतं. आता कुणाचे काय क्वेश्चन असतील तर विचार. लीच आउट होऊ नये म्हणून बघा, सगळ्यात जास्त जमिनीत, ज्या जमिनीत ऍसिडिक जमिनीत सगळ्यात जास्त लीच आउट होतं. म्हणजे बघा आता तुम्ही गुगलला जाऊन चेक केलं तर कोणत्या जमिनीमध्ये लीच आउट होणार आहे, ऍसिडिक जमिनीमध्ये.
पण आपली जमीन अल्कलाईन आहे आणि त्या जमिनीत सुद्धा लीच आउट होत असेल तर आपण जे पाणी देणार आहे ती वापसा कंडिशनलाच द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जर गरज नसेल, पाण्याची गरज नाही, आता समजा आता आपण पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी वापसा येणार असेल तर 3 ते 4 दिवसांनीच पाणी द्या. 1 दिवसांनी येणार असेल तरी सुद्धा दिलं तर चालेल, पण पाण्याची गरज नसताना पाणी देऊ नका. आणि लीच आउट जास्त होत असेल तर उदाहरणार्थ हा 13-40-13चा डोस आहे उदाहरणार्थ, बरोबर आहे. तुम्हाला वाटते जमिनीमध्ये लीच आउट होते किंवा पाण्याची गरज आहे, खडकाळ्या जमिनीत आहे, ह्याचा डोस समजा 5 किलो असेल आणि तुम्हाला जर हे 3 ते 4 दिवसांनी देण्याऐवजी 1 दिवसात जर द्यायला लागत असेल तर याचा डोस अर्धा करा. म्हणजे 5 किलोच्या ऐवजी अर्धा द्या, 2.5 किलो द्या. 2.5 किलो आता दिले की परत 2.5 किलो, म्हणजे 4 दिवसांनी. असं सुद्धा आपल्याला लीच आउट थांबवता येईल. त्याचं नियोजन म्हणजे काय करायचं आहे, उदाहरणार्थ आपण हे 13-40-13 आहे, 200 लिटरच्या बॅलरमध्ये सोडण्याऐवजी 4 म्हणजे सगळ्यांना कळेल जे पाण्याचं तुम्ही म्हणलं घेतलं पहिल्याच होत्या शेवटपर्यंत त्याचं नियोजन कसं करायचं? 2 तास आपण पाणी आता बघा 2 तास तुम्हाला पाणी द्यायचं आहे. तर माझं म्हणणं काय आहे, म्हणजे लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मोटर चालू करेल त्याच वेळेस आपण जे एसटी 200 लिटरच्या बॅलरमध्ये जे लिक्विड करून ठेवणार आहे, एसटीपी चालू करणार आहे, इकडे मोटरचं बटन आणि इकडे एसटीपीचं बटन चालू करायचं. म्हणजे सुरुवातीला पाणी जाते, पहिला थेंब, त्याच्याबरोबर लिक्विडचा थेंब जाणं गरजेचं आहे. आपण फक्त 200 लिटर मध्ये सोडायचं नाही, त्याच्यासाठी आपण डोजिंग पंपाचा वापर करू शकतोय किंवा मग आपण एसटीपीचा वापर केला तर चालतोय. 200 लिटरच्या ऐवजी 400 लिटर पाणी करायचं आणि जास्त वेळ सोडायचं. म्हणजे लक्षात आलं, 200 लिटरचा अर्ध्या तासात संपतंय, पण आपल्याला पाणी 2 तास द्यायचं आहे. 1.5 तासात काय करायचं, कसा वेळ घालायचा, तर त्याच्याऐवजी लिक्विडचं जे पाणी केले आपण 200 लिटर त्याचे 400 करा किंवा 500 लिटर. किंवा डोजिंग पंपाने किती जातं तासाला, हा 10 लिटर किती पर्यंत जातं, किती जास्त तासाला 10 लिटर. बघा डोजिंग पंपाचा वापर केला तर तासाला 10 लिटर जाणार आहे, त्याचा वापर करू शकता. हा एसटीपीने जास्त पाणी जाते. तुम्हाला जर घालवायचं असेल 200 ऐवजी 400 करा किंवा 700 करा, डोजिंग पंप नसेल तर. विचार आता दुसरे कोणाचं अजून काय म्हणते. खरबूज पिकाला पाणी 2-2 तास सोडायला सांगायचं काय, तुम्ही जर म्हणताय पाणी गरज असेल तरच द्या, त्याचं काय नियम पिकाला 1-1 तास 2-2 तास रोज पाणी पाहिजे. त्यांचा प्रश्न होता खरबुजाला रोज पाणी द्यायला सांगतात काय काय जण. तर लक्षात घ्या, खरबुजाला जे वेलवर्गीय आहे, कोणते पीक असू द्या तुमचं, वेलवर्गीयला फार तरी 4 किंवा 5च मुळ्यांची संख्या असते. कधी वेल उपसला तर लक्षात येईल. म्हणजे त्याला शोषणाऱ्या मुळ्या सुद्धा कमी आहेत, ध्यानात ठेवायचं. आणि ह्याला जर रोज पाणी दिलं, तुम्ही रोज दिलं तर सगळ्यात जास्त खर्च होणार आहे तो आपला लिचिंगचा होणार आहे, म्हणजे लीच आउटचा होणार आहे. मी मग काय सांगितलं असं, इथं कोणतंही न्यूट्रिशन द्या तुम्ही, 0.52 द्या, 13-13 किंवा दुय्यम मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा मायक्रोन्यूट्रन मधलं द्या. त्याला जर रोज पाणी देत बसला, इथं खाणाऱ्याची संख्या कमी आहे तरी पण वरून जर रोज पाणी देत बसला तर हे लीच आउट होणार आणि तुमचा खर्च वायपट जाणार. द्यायचंच नाही, म्हणजे वापसा कंडिशनलाच द्यायचं आहे पाणी. वापसा कंडिशनलाच द्यायचं आहे. वापसा कंडिशनला देण्याचा फायदा काय आहे, 2 मातीच्या कणामधील अंतर आहे. आणि मी मग काय सांगितलं, याला हवा आणि पाणी असेल तरच मायक्रो ऑर्गॅनिझम वाढणार आहेत. ह्याला जर तुम्ही पाणी दिलं आणि ह्या 2 मातीच्या कणातल्या अंतरान जर हे पाण्यानं सारखं घेतलं तर हवा येतो, ऑक्सिजन आपल्याला उपलब्ध होणार नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या मरणार. आणि आपल्या सगळ्यात महत्वाचा हार्ट आहे जो तो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे शेतीतला. फिक्सेशन होतंय त्याच्यामध्ये फॉस्फरस नंतर कॅल्शियम आपण किती दिवसानं सोडायचं. आता फॉस्फरस नंतर फिक्सेशनला फॉस्फरस नंतर किती दिवसांनी कॅल्शियम सोडायला पाहिजे किंवा मायक्रोन्यूट्रन सोडायला पाहिजे, तर ते 3 ते 4 दिवसांनी, म्हणजे 3 ते 4 दिवसांनी सोडणं गरजेचं आहे. पण असा पण आपण विचार करूया की एखादी पडीक जमीन आहे, त्याचं जर सॉइल टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा NPK सापडते, दुय्यम सापडते किंवा सूक्ष्म सापडते.
भले आपण काहीच नाही सोडलं तरी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, जर फिक्सेशन होतच असेल आपल्याला ते 4-5 दिवसानंतर त्याच्या अगोदर जर डोस द्यायचा असेल तर त्याला चिलेशन प्रोसेस आहे. मी मग सांगितलं ती चिलेशन प्रोसेस म्हणजे 2 केमिकल सेपरेट करायचे. ती प्रोसेस चिलेशनची कशाने होणार आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या शरीरातून जे सिक्रेशन झालेले ऍसिड आहे त्या ऍसिड मार्फत ते सिक्रेशन होणार आहे. मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवायसाठी काय करायला लागणार आहे, ऑर्गॅनिक कार्बन. मग आपल्याला शेणखत जास्त जर जमिनीत टाकला असेल तर आपलं फिक्सेशन कमी होत नसेल, तुम्ही ट्रीटमेंट घेत असेल बेजबकर टेक्नॉलॉजी कडून तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम ऑटोमॅटिक आम्ही वाढवतो. मायक्रो ऑर्गॅनिझम ऑटोमॅटिक वाढवलं की 2 केमिकल एकत्र फिक्सेशन झाले ते ऑटोमॅटिक सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. हॅलो साहेब, आता जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्या जमिनीमधले, तर बऱ्याच कंपनींचे बाहेरनं सुद्धा आपण मायक्रो ऑर्गॅनिझम सोडतो आणि जमिनीतले नॅचरल असतात, तर ते बाहेरनं जे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम सोडतो त्याचा इफेक्टिव्हनेस कुठल्या गोष्टीवरती डिपेंड राहतो? कारण बाहेरनं आपण जे सोडतो सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपण जे कुठलं देणार आहे त्यात ते ऍक्च्युअलमध्ये आहे का नाही, तो काय काम करतोय काय नाही करतोय ते काय कळत नाही. बरोबर. तर त्याच्याबद्दल थोडंसं गाईडन्स करा. बरोबर, चांगला प्रश्न आहे. बघा, आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम घ्यायचे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पीएसबी घ्यायचं आहे, म्हणजे फॉस्फरस विरघळणाऱ्या बॅक्टेरिया घ्यायचे आहेत उदाहरणार्थ. तर ह्या घेताना काय काळजी घ्यायची आहे, म्हणजे आणलेले आपण बरोबर आहेत का चुकीचे आहेत का काहीच माहित नाही ना, आपल्याला काहीच माहिती नाही. तर गव्हर्नमेंटचा नियम आहे 1 × 10⁹ एवढा काउंट असणं गरजेचं आहे, म्हणजे एकावरती एवढे शून्य असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा काय बघायचं आहे, हे बघायचं आहे याच्यावरती काउंट आहे का, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आहे का, तो काउंट बघायचा आहे. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटच्या कोणत्याही FCO मध्ये म्हणजे फर्टिलायझर येतं त्याच्यामध्ये हा म्हणून हा FCO मध्ये मोडतो, तर FCOचं लायसन त्या बॉटलवरती आहे का बघायचं आहे. आणि 3 महिन्याच्या आतील पॅकिंग घ्यायचं आहे, कोणत्याही कंपनीचं असू दे 3 महिन्याच्या आतील पॅकिंग असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये टेस्टिंग आहे मेथड, पण आता अजून आपल्याकडे ती एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही. म्हणजे आपण मार्केटमधून बरंच काय बायोस्टिम्युलंट आणतोय, PGR आणतोय किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आणतोय, तेवढे टेस्ट करायची अजून आपल्याकडे गव्हर्नमेंटकडे सुद्धा तेवढी टेस्टिंग मेथड नाही. आता उदाहरणार्थ कॅल्शियम, आपण फास्ट कुठलं कॅल्शियम सोडतो, रॅपिड कॅल्शियम सोडतो, हायड्रोस्पीड सोडतो, कॅल्शियम सोडतो किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्शियम सोडतो. आपल्याला माहिती आहे का ही कॅल्शियम त्याच पद्धतीचे आहे, कुणालाच माहिती नाही. कारण का, लक्षात ठेवा, एखादा कृषी अधिकारी दुकानात गेला आणि त्यानं कधी कॅल्शियमचं सॅम्पल काढलंय असं तुम्हाला कधी जाणवलं नाही, बघायलाच मिळणार नाही. कारण कॅल्शियमचं सॅम्पल उचलल्यानंतर ते टेस्ट करायची मशीनच नाही आपल्याकडे, त्यामुळे कशाला उचलतो ते टाका. म्हणजे इथंपर्यंत आहे. आता इथं विश्वास पण गरजेचा आहे, म्हणजे ह्या तर गोष्टी बघायच्याच आहेत. काउंट बघायचा आहे, 3 महिन्याच्या आतील पॅकिंग बघायचं आहे, ते FCOच्या नियमानुसार आहे का हे बघणं गरजेचं आहे. या गोष्टी बघायला, नाही तर कंपनीने ते गुळाच्या पाण्याबरोबर मल्टिप्लाय केले 30 बॉटलमध्ये भरून दिले हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. या गोष्टी तरी आपण वरच्यावर बघू शकतोय, त्याचा बॅच नंबर लॉट नंबर बघणं गरजेचं आहे. एवढं सध्या आपल्या हातात आहे. आता कॅल्शियम सारखंच आपल्या हातात आहे, कॅल्शियम चांगलं आहे काय आहे का कशाच खडा आहे ही सुद्धा आपल्याला काहीच करू शकणार नाही, कारण टेस्टिंगची मेथडच नाही आपल्याला. बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात, याच्याबरोबर केमिकल फर्टिलायझर पण देतात किंवा दुसरे मायक्रोन्युट्रिएंट्स चुकीचं आहे ते, ह्याच्याबरोबर केमिकल देणं चुकीचं आहे. म्हणजे बघा, आता मी ह्याचं म्हणजे मी ह्याचं प्रोडक्शन मी करतोय, म्हणजे मी कंपनीला कन्सल्टन्सी पण करतोय, मी कॉलेजमध्ये पण केलेलं आहे. त्याच्यामध्ये कंटामिनेशनचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे हा एक जीव आहे ज्ञाना ठेवा, अन्न साखळी, थोडक्यात अन्न साखळी. याच्याबरोबर जर आपण केमिकल दिलं तर हे मरणार आहे. आता बरेच आता बॅसिलस बरोबर Z78 देणार आहे, म्हणजे बॅसिलस हा जीव आहे आणि त्याच्याबरोबर केमिकल दिल्यानंतर ते मरणार आहे, कंटामिनेशनचा प्रॉब्लेम येणार. पण असं ही परंपरेने चालत आलंय. मग आपल्याला बॅसिलसचा नेमका रिझल्ट आलाय का, Z78 चा आलाय, M45 अजून कोणालाच काय माहिती नाही. म्हणजे आपण हात सुद्धा लावतो ज्यावेळेस हे PSB KMB असू द्या किंवा बॅसिलस असू द्या, मेटारायझम हे तयार करताना आतली स्लिपर ॲप्रॉन म्हणजे कापड किंवा सॅनिटाईज करून आतमध्ये जावं लागतं लॅबमध्ये, आणि आपण तर ते बॅलरमध्ये आणून टाकतो, केमिकल बरोबर मिक्स करतो. काय ते किती जिवंत राहते, काय जिवंत राहते कायच नाही. सर, ह्या वर्षी जे डाळिंबीचे प्लॉट आहे ते पूर्ण ट्रेसमध्ये गेले जास्त. जर त्या वर्षी मी ऑक्टोबर 12 तारखेला, जर त्या वर्षी जेवढी कळी निघते किंवा
किंवा झाडांचं हे राहतं ते यावर्षी पूर्ण राहिलंच नाही आतापर्यंत. कशामुळे झालं असेल? ज्या वर्षी जास्त पावसाळा राहतो म्हणजे डाळिंब हे काटरी वनस्पती आहे, लक्षात ठेवा. काटरी वनस्पतीला जास्त सूर्यप्रकाश लागतो म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस असणं गरजेचं आहे, तरच अन्न निर्मिती होते. लक्षात घ्या, ज्या वर्षी जास्त पाऊस पडतो त्या वर्षी कोणत्या कोणत्या पिकाला अडचणी येणार आहेत? झाडाचं पान आपण तोडायचं. लक्षात घ्या, सर्वसाधारण कसं करायचं? झाडाचं पान तोडायचं, कोणती वनस्पती असू दे. ती पान पिळल्यानंतर कमी रस निघतो. बघा, ज्या वर्षी जास्त पाऊस पडतोय ती कसं ओळखायचं? जास्त पाऊस पडला कोणत्या कोणत्या वनस्पती अडचणी येणार? पान तोडल्यानंतर कमी रस निघतोय, ते कमी रस निघला की जास्त पाऊस पडला की ती वनस्पती अडचणीत येणार. म्हणजे डाळिंब हे काटरी वनस्पती आहे, त्याच्या 100 पानं तोडली आणि एका बाजूला एक टोमॅटोचं पान तोडलं तर रस टोमॅटोचा जास्त निघणार. म्हणजे ज्या वर्षी जास्त पाऊस पडतोय, सूर्यप्रकाश कमी राहतोय, त्या वर्षी डाळिंब हे ट्रेसवरती जाणार. रेस्ट पिरियडच्या जेवढ्यात जास्तीत जास्त आपल्याला रेस्ट पिरियड वरती काम करता येईल तेवढं करायचं. म्हणजे आपण काय करतो, डाळिंबची बाग तुटल्यानंतर त्याच्याकडे परत इतरेलच मारायला जातो. तसं न करता डाळिंब तुटल्यानंतर बेसो डोस घालायचा, शेणखत घालायचा आणि रेस्ट पिरियडच्या फवारण्या घ्यायच्या. NPK असतील, दुय्यम असतील किंवा मायक्रोन्यूट्रिएंटच्या घेऊन झाडामध्ये इम्युनिटी पॉवर डेव्हलप करायचे. इम्युनिटी असेल तर काहीच अडचण नाही. आत्ताच्या ह्याला सोडा की तुम्ही, आत्ताच्या ज्या बागा धरलेल्या आहेत त्याला 1 दिवसाला पाणी द्या किंवा मधून पाणी सोडलं तरी चालतंय, काय हरकत नाही. भिजवलं तरी चालते, मी सुद्धा सांगतो भिजवाय त्या, बिनधास्त द्या, आता काय सुद्धा अडचण. जमिनीच्या वरती फिक्सेशन झालंय कसं ओळखायचं असा त्यांचा प्रश्न आहे. जमिनीच्या वरती शार्पटपणा आला असेल तर जमिनीत फिक्सेशन झालंय असं ओळखायचं. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस आपलं पूर्वजन होतं त्यावेळेस आपल्याकडे नांगर कोणता होता? लाकडी होता. त्यानंतर लोखंडी आला, त्यानंतर 25 HP चा, 30 HP चा, 70 HP चा ट्रॅक्टर आला. फिक्सेशन कसं ओळखायचं त्यांचा प्रश्न आहे. जमिनीच्या वर शार्पटपणा म्हणजे पांढरटपणा आला असेल तर फिक्सेशन झालं. आणि दुसरी गोष्ट, गेल्या वर्षीच्या तुलनेत आपल्या जमिनीत गेल्या वर्षी समजा 30 HP चा किंवा 50 HP चा ट्रॅक्टर लागत असेल, नांगरट सहज होत असेल, आणि दुसऱ्या वर्षी जर ती 60 HP चा ट्रॅक्टर लागत असेल आणि नांगरट होत असेल किंवा मोठी मोठी ढेकळं निघत असेल तर त्या जमिनीत फिक्सेशन झालंय असं समजायचं. मगाची व्याख्या आठवायची, 2 मातीच्या कणातील अंतर पोकळी त्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हणते. जर हा ऑर्गॅनिक कार्बन कमी झाला म्हणजे फिक्सेशन होणार, झाला तर हे 2 मातीचे कण एकत्र येणार आणि हे चिटकणार आणि मग आपली जमीन कॉम्पॅक्ट बनून ढेकळं तयार होणार. म्हणजे सर्वसाधारण ओळखायची पद्धत, ज्या जमिनीत जास्त ढेकळं निघणं किंवा कॉम्पॅक्ट होणं आणि जमिनीवर शार्पटपणा येणं ही फिक्सेशन झालेलीची लक्षण. किंवा झाड पिवळं पडणं, डिफिशियन्सी जाणवणं. मग परतचा पुढचा मुद्दा आहे, झाडावरती ट्रेस येणं, डिफिशियन्सी जाणवणं, झाडात कुठली न्यूट्रिशन अपटेक न होणं, ही कारण फिक्सेशनचे. टेस्ट केलं आपण, सॉइल टेस्ट रिपोर्ट मध्ये केलं तर त्यात सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण येतं. तुम्ही सॉइल टेस्ट रिपोर्ट बरेच शेतकरी माझ्याकडे घेऊन येतात, त्याच्यामध्ये पहिल्यांदा महत्वाचं बघायचं काय, सोडियम क्लोरीन किती आहे बघायचं आणि ऑर्गॅनिक कार्बन किती आहे बघायचं. हे बघितलं की आपल्याला लक्षात येतं की जमीन किती ताकदीची आहे. सॉइल टेस्टिंगचा जो विषय आता आपण काढला सर, बऱ्यापैकी शेतकरी जनरली सॉइल टेस्टिंग जास्त करत नाही आणि पाठीवर जे पीक काढलं की लगेच परत तयारी करायची, दुसऱ्या पिकाची तयारी करायची आणि हे करायचं. तर सॉइल टेस्टिंग न करता सुद्धा लोकांना त्या शेतीत म्हणजे जमिनीचा काय पत आहे काय आहे हे ओळखण्यासाठी काही जर टिप्स असतील, म्हणजे प्रत्येक शेतकरी जाऊन ती सॉइल टेस्टिंग करायला त्याला वेळ पण लागतो, सगळीकडे अवेलेबल पण नाही आहे ते. तर फक्त जमीन बघून शेतकऱ्याला कसा अंदाज येऊ शकतो की माझ्या जमिनीमध्ये काय आहे, त्याच्याबद्दल काही ट्रिक्स असतील तर त्या थोडासा सांगितलं तर बरं होईल शेतकऱ्याला. आता एक ट्रिक्स म्हणजे जमीन भुसभुशीत असेल, एकच ट्रिक्स आहे, जमीन भुसभुशीत असेल तर जमीन ती चांगली, एवढंच आपण समजू शकतो. पण सॉइल टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मी आजारी पडलो, मी पहिल्या वेळेस डॉक्टरकडे गेलो, अंदाजे तिने गोळ्या औषध दिल्या, मी नाही रिकवर झालो, परत गेल्यानंतर रक्तलघवी चेक केल्यानंतर मला ट्रीटमेंट दिले जातं. तेच आपण जमिनीच्या बाबतीत पण तसंच आहे. अगोदर आपण रक्तलघवी चेक करून जर ट्रीटमेंट घेतली तर अजून फायद्याची होऊ शकते. ओळखायचं एकच कारण आहे, चांगली जमीन आहे, ती जमीन भुसभुशीत असेल तर आपण म्हणू शकतो, किंवा त्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या जास्त असेल तर ती जमीन चांगली आहे किंवा तिला सॉइल टेस्ट करण्याची गरज नाही असं समजू शकतो. आपलं बरेच खूप सिंग शेतकऱ्याचं 10 मे प्लांटेशन आहे कलर कॅप्सूल. काय म्हणणं आहे, 10 मे जूनच्या आसपास
10 मे म्हणजे 1 जूनच्या दरम्यानचे टेम्परेचर असतं त्यामध्ये कळी निघत नाही, सेटिंग धरत नाही. कशामुळे? आता तो ट्रेस आहे. मी मग सांगितलं काय की बघा उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये मी काय करणार, मला म्हणजे माझी बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवायसाठी मी पाणी पित राहणार, नुसतं पाणी पित राहणार. म्हणजे जेवण कमी आणि पाणी जास्त जातं. सेम झाडाच्या बाबतीत तसंच आहे. झाडावरती जो अबायोटिक ट्रेस येतो, मी मग सांगितलं की इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन जास्त होतं. म्हणजे पानाच्या पर्णरंध्रातून पाण्याची वाफ होऊन जाते. त्याचा रेट जास्त असल्यामुळे झाड काय करतं, पाणी आलंय, माझ्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करायचं आहे, मी तेवढ्यासाठीच वापरणार आहे. ज्यावेळेस मला प्रतिकूल परिस्थिती येईल किंवा चांगलं वातावरण होईल त्यावेळेस त्यानंतरच मी बाळाला जन्म देणार, अशी परिस्थिती होती. मग ह्याच्यावरती उपाययोजना मी मग सांगितली की अबायोटिक ट्रेसवरती आपण मॅनेजमेंट करायचं. अबायोटिक ट्रेसवरती मॅनेजमेंट केलं की आपलं तुमचं उत्पादन किंवा कळी लागायला सुरुवात होईल. अशा वेळेस काय होतं, अबायोटिक ट्रेच्या वेळेस झाडाची उंची सुद्धा वाढते. म्हणजे 2 कांड्यातील अंतर इंटरनोड पेर पडणं ते सुद्धा शॉर्ट ठेवलं तर काय होणार आहे, ज्यावेळेस इंटरनोड आपण शॉर्ट ठेवायचा प्रयत्न करतोय त्यावेळेस झाडाच्या पानाला सुद्धा रफनेसपणा येतो. रफनेसपणा म्हणजे कडक होतो आणि त्यावेळेस इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशनचा रेट कमी होतो. आणि इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशनचा रेट कमी झाला की ज्या तुलनेत पाणी घ्यायला पाहिजे त्या तुलनेत जाणार होतं ते कमी होतं आणि सेटिंग भरपूर प्रमाणात होतं. ड्रीप ऍप्लिकेशन करतो त्याच पद्धतीने NPK खतांचं ड्रीप फर्टिगेशन केलेलं योग्य आहे की अयोग्य, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन कशा प्रकारे करतो? ज्या तुलनेत आपण केमिकल फर्टिलायझर वापरतोय त्या तुलनेत बायो फर्टिलायझरचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे निम्म असलं तरी चालते, सुवर्णमध्ये म्हटलं तरी काय हरकत नाही. म्हणजे जेवढी केमिकल वापरतोय तेवढं बायो फर्टिलायझर सुद्धा वापरणं गरजेचं आहे, तरच आपलं उत्पादन मिळणार आहे. अजून दुसरं काय अपेक्षित उत्तर काय हेच फक्त. ड्रिपला जाऊ दे की NPK आणि बायो दोन्ही मिक्स करून नाही एकत्र द्यायची नाही. 24 हा विरघळून सोडलं तर काय हरकत नाही. 24 विरघळून सोडलं तरी काय हरकत नाही. जी खतं विरघळत आहेत ती खतं सेपरेट देणं गरजे म्हणजे ड्रिपने दिली तर काय हरकत नाही. आता फिक्सेशन वरती आम्ही असं पण थोडंसं म्हणजे जर की एवढं आपल्याला ती ट्रीटमेंट घेणं होत नसेल तर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मी सांगतोय ते काम केलं तरी चालतंय. कोणतं सांगतो, 2 केमिकल एकत्र केल्यानंतर फिक्सेशन होते, बरोबर आहे. हे टाळायचं झालं तर काय आपण करू शकतो, हे आपण डाळिंबीचं झाड आहे समजा, बरोबर आहे. झाडाच्या ह्या बाजूने एक लॅटरल टाकायचे आणि ह्या बाजूने म्हणजे 2 सबमेन आणि 2 लॅटरल. याच्यासाठी एक सेपरेट सबमेन आणि याच्यासाठी एक सेपरेट सबमेन. आता ह्या ज्यावेळेस लॅटरलला जाणार आहे म्हणजे ह्या सबमेन मधून जाणार आहे त्याला फक्त आपण इथे NPK देऊ शकतोय. म्हणजे ह्याच्यातून NPK आली, बरोबर आहे. आणि या सबमेन मधून द्यायचं झालं तर आपण इथं दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा देऊ शकतोय. असं सुद्धा आपण फिक्सेशन टाळू शकतोय. म्हणजे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हणजे फळझाडांसाठी असं फिक्सेशन टाळायची चांगली पद्धत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी केलंय, म्हणजे हे केलं ह्याला कॉक बसवते, पण आता एवढं सगळं न करता 2 सबमेन जर टाकलं तर सोप्यात होऊन जाईल. बऱ्याच शेतकऱ्यांचा माझ्याकडे येणाऱ्या कित्येक शेतकऱ्यांनी हे केलंय. एका बाजूला NPK म्हणजे मी शेड्यूल लिहून दिल्यानंतर मला म्हणते साहेब ही कोणत्या बाजूला सोडायचं आणि हे कोणत्या बाजूला, त्यांनी तयारच करून ठेवले. याच्यात NPKच द्यायची, 13 40 13 12 61 19 19 0 52 34 ही याच बाजूला गेलं पाहिजे. इकडे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर मायक्रोन्यूट्रन इकडे गेलं पाहिजे. इकडे मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा द्यायचं नाही, लक्षात ठेवा. NPK मध्ये मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा ऍड करायचं नाही, ते सुद्धा केमिकली चुकीचं आहे. तरी सुद्धा तुम्ही मिक्स केलं तरी तुमचं उत्पादन घटणार. माझ्या कोणत्याच शेड्यूल मध्ये येत नाही. स्प्रेसाठी चालतंय का? कोणतं नाही देऊ शकता स्प्रेला. आता इथं सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यामध्ये चिलेटेड द्या, हे चिलेटेड इथं द्या, नाही तर इथं कधी कधी स्क्रॉचिंग येते. NPK द्या, दुय्यम द्या किंवा सूक्ष्म स्प्रे चालू शकते. काय सांगा कॉम्बिनेशन नाही, कॉम्बिनेशन द्यायचं नाही. भलं तो इथे EDTA फॉर्म असेल द्या किंवा आता EDTA फॉर्म म्हणजे काय, हा झिंक आहे साहेब, लक्षात घ्या, बरोबर आहे. हा झिंक आहे इथं
या झिंकवरती ईडीटी लावलेला आहे. हे ईडीटी झाडाला काही उपयोगाचं नाही, ध्यानात ठेवा. इथं हे झाडाचं पान आहे, ध्यानात ठेवा. हे पान आहे असं समजा झाडाचं. ह्या ईडीटीचं काम काय की झाडाच्या पर्णरंध्रामध्ये मधून आत घेऊन जाणं आणि इथं गेल्यानंतर ईडीटी फॉर्म हा फुटून जाणं म्हणजे ब्रेक होणं आणि मग हा झिंक आपल्याला उपयोग येतो. म्हणजे ईडीटी असेल तरी सुद्धा एकत्र करायचं नाही, ध्यानात ठेवा. म्हणजे ही सुद्धा चुकीचं आहे. मग तुम्ही म्हणणार मग चिलेटेड आहे मग 0.34 चिलेटेड आम्ही मायक्रोन्यूटन एकत्र सोडतो, तरी सुद्धा केमिकली चुकतं ते. तरी सुद्धा म्हणजे आता बरीच आहेत सोडणारी, तरी सुद्धा केमिकली चुकतंय, ध्यानात ठेवा. हा फक्त ईडीटी म्हणजे कव्हर आहे त्याचा. हा आतमध्ये आता झाडाला सगळ्यात जास्त चांगलं हार्मोन्स माहित आहे आपण टॉनिक म्हणतो, हे 2,4-D आहे. 2,4-D ध्यानात ठेवा. आता हे 2,4-D आपण साईडला मारलं तरी स्क्रॉचिंग येते, तिकडे 500 फुट 1000 फुट. ऍग्रिकल्चर मध्ये याचा वापर होतो. तो कसा करते, ह्याच्यावर ईडीटी फॉर्म सोडते, म्हणजे ईडीटी ह्याच्यावर चिटकवते. गेल्यानंतर हा पीपीएम मध्ये असतो, हा झाडात इथं जातो, हा ईडीटी बाहेर निघतो आणि याच्याबरोबर ईडीटी बरोबर आतल्या बाजूने ट्रेस इलेमेंट असतो. म्हणजे ईडीटी निघणार इथं पहिला ट्रेस जाणार म्हणजे ट्रेस आणि मग परत 2,4-D जातं म्हणून येत नाही. मग इथंच आपण 2,4-D मारल्यानंतर जास्त फळांची संख्या येते किंवा उत्पादन आपण डबल घेऊ शकतो. तर हे 2,4-D वर करत आहे. म्हणजे काही सहज नाही तर तुम्ही जाऊन 2,4-D मारचाल पीपीएम. मग अजून पुरेशा काय तुम्ही सांगायचं म्हणजे काय येतो आता नाही. आता सध्या शिमलाची लागवड कमी आहे, म्हणजे चालूला शिमलाची लागवड अतिशय कमी आहे. त्या तुलनेने युद्ध नसतं तर 100 रुपये किलोनी विकायला पाहिजे होतं. म्हणजे आपण जी सीझन समजतो म्हणजे बघा मे महिन्यातील सगळ्यात मोठा सीझन किंवा जून महिन्यातील सगळ्यात मोठा सीझन तो सीझन नाही. तो मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले नोव्हेंबर महिन्यापासून खरा सीझन चालू होतो. आता माझ्याकडे 300 एकर 200 एकरवाली शेतकरी आता संभाजीनगरला इथं आहेत, संभाजीनगरवाले आहेत, नाशिकवाले आहेत, तो मोठा आहे, पालघरला आहेत. परवा पालघरच्या 250 एकरवाला शेतकरी माझ्याकडे आला, म्हणजे शेड्यूल झालं. म्हणजे सगळ्यात मोठा सीझन हा आताच आहे आणि ऑफ सीझन कधी असतो तर जून मध्ये. पण आपल्या भागात आपण लावतो म्हणून त्यावेळेस सीझन समजतो. आपण 5 वर्ष झालं काय शेतकरी या वर्षी लय लागवड होणार आहे, रेट राहणार नाही, सलग 5 वर्ष रेट शिमलाचे रेटच कमी नाही. शिमलाचे रेट कमी नाही येण्याचं कारण आहे प्रत्येकाला शिमला सक्सेस होत नाही, थ्रिप्स कंट्रोल होत नाही, त्याच्यावरती येणारा जो स्पॉटेड विल्टर ज्याला आपण प्लास्टिक व्हायरस म्हणतो तो कंट्रोल होत नाही. तो जर कंट्रोल करायचा झाला तर तुम्हाला रेग्युलर पद्धतीने या गोष्टीचा विचार करूनच जावं लागेल, तरच तुम्ही ते सक्सेस होणार. लागवड करू शकता तुम्ही, काय हरकत नाही. आणि जर पाऊस कमी पडला म्हणजे आपण दोंडा महिना म्हणतो किंवा हवामानाच्या अंदाजानुसार दोंड्या महिन्यात कमीच पाऊस पडतो असं ऐकलंय पण खरंच होते. जर पाऊस कमी पडला तर थ्रिप्स कंट्रोल करणं आपल्याला मुश्किल जातं, ध्यानात ठेवा. पाऊस पडला की लगेच थ्रिप्स कंट्रोल होतं, त्यावेळेस लगेच कसं आहे माझं ट्रीटमेंट झालं लगेच थ्रिप्स कंट्रोल. कोण पण पावसाळ्यात थ्रिप्स कंट्रोल करेल, पण पाऊस न पडता थ्रिप्स कंट्रोल करणं अतिशय अवघड आहे. आणि जर ह्या वर्षी पाऊस कमी पडला तर थ्रिप्स कंट्रोल होणार नाही, शिमलाचे रेट 100% जास्त राहणार. माझा एक प्रश्न आहे, डाळिंब बाग आहे माझी, त्याला सूत्रकृमी नाही, पिंक बरोबर नाही, तरी सुद्धा मरू. बघा त्यांचा डाळिंबीचे बाग आहेत, म्हणजे सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड नाही आणि पिन होल बरोबर सुद्धा नाही. म्हणजे हे झाड आहे बरोबर आहे, याच्या ह्या मुळे आहेत, हा निमॅटोड आपण समजू बरोबर आहे, आणि इथं पिन होल येतो बरोबर आहे. हे झाड आहे, सूत्रकृमी सुद्धा नाही आणि पिन होल बरोबर सुद्धा नाही, पण हे झाड मरते. म्हणजे याचा अर्थ काय, याच्यामध्ये फ्युजेरियम आहे. फ्युजेरियम हे कशामुळे येतं, फ्युजेरियमचं सांगतो कशामुळे डेव्हलप होतं. तुम्ही आता हे तुमचं मरण्याचं कारण काय आहे बघा, कोणताही सजीव बघा आता याची व्याख्या दुसरी आहे, कोणताही सजीव मृत पावला की तो कुजण्याची प्रोसेस मी सांगितली अन्न साखळीत असणं गरजेचं आहे. आणि या कुजण्याच्या प्रोसेसमध्ये फ्युजेरियम नावाची आणि बघा ही फ्युजेरियम आणि पीथियम नावाची गोष्ट. बघा कोणताही सजीव मृत पावला की तो कुजणं आणि कुजल्यानंतर कुजवणे अन्न सगळे म्हणजे निसर्गाचा नियम आहे. म्हणजे मनुष्य प्राणी मेला, गाडी कचरा मेला तरी कुजवण्याची निसर्गाची प्रक्रिया आहे. आणि ह्या कुजवण्याच्या प्रोसेसमध्ये फ्युजेरियम आणि पीथियम नावाच्या बुरशी येतात, ध्यानात ठेवा.
मग आता चुकला कुठे तुम्ही, तुमचं मरण्याचं कारण काय? तुम्ही कच्चं शेणखत घातलं. शेणखत हे सजीव आहे ध्यानात ठेवा. म्हणजे ते जनावरांनी ज्वारी बाजरी मका खाल्लेले, कोणताही सजीव मृत्यू झाला म्हणजे जनावरांनी सजीव असताना खाल्ला, मृत्यू झाला, मृत्यू झाल्यानंतर जे शेण आहे ते कुजण्याची प्रोसेस आहे. या कुजण्याच्या प्रोसेसमध्ये ह्या 2 बुरशी येणं ही निसर्गाचा नियम आहे. म्हणजे आपण घरात आंब्याचं लोणचं घातलं, त्याला तेल मीठ कमी पडलं, प्रिझर्वेटिव्ह उदाहरणार्थ कमी पडला, तर त्याच्यावरची जी बुरशी येते हीच फ्युजेरियम नावाची बुरशी आहे. आणि ती फ्युजेरियम नावाची बुरशी काय करते? इथं शेणखत टाकलंय, बरोबर आहे, शेणखत न कुजलेलं आहे, शेणखत ओला पण शेणखत टाकलंय, इथं आपलं शेणखत आहे ध्यानात ठेवा, दोन्ही बाजूला घातलेलं आहे, झाडाला किंवा चारही बाजूला घातलेलं आहे. मग काय होतं, न कुजलेलं शेणखत कुजवण्याची प्रोसेस निसर्गाची आहे. म्हणजे अन्न साखळीच आहे ते. म्हणजे किडा जन्मला ते बेडूकनं खाणं, अन्न साखळी, बेडकाला सापाने खाणं, सापाला घारीने खाणं, तशी सेम प्रोसेस आहे. हे अन्न साखळे न कुजलेलं शेणखत कुजवणं प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये फ्युजेरियम पिथियम येणार. हे फ्युजेरियम पिथियम कुठून जाणार? झाडाला जर आपण कुदळणी केली किंवा झाडं आपण खणताना मुळी तुटली किंवा वारीने तुटली किंवा काही कारणास्तव तुटली, तर ही फ्युजेरियम नावाची बुरशी या झाडातून आतमध्ये जाणार आणि कॅन्सर सारखा रोग होऊन थोडक्यात ही मरून जाणार. म्हणजे याच्यासाठी उपाययोजना काय? कुजलेलं शेणखत. मग याच्यामध्ये आहे ट्रायको सुडोसोडणं, नसेल तर केमिकली पर ट्रीटमेंट आहे, पण जेवढी बायोलॉजिकल करता येते तेवढी आपण करायची. कलिंगडाला पण असंच होतं. म्हणून मी बऱ्याच वेळेस सांगतोय, शेणखत घालताना हे कुजलेले शेणखत असावं, ह्युमस. जर कुजलेलं असेल त्याला ह्युमस म्हणतात आणि त्यालाच ऑर्गॅनिक कार्बन म्हणतात. ती कुजणं गरजेचं आहे. याच्यासाठी अगोदर भट्टी लावून ठेवा किंवा सिंगल सुपर फॉस्फेट टाका किंवा डिकम्पोजनच्या बॅक्टेरिया टाका. अगोदर 2-2 महिने 3-3 महिने तयार चालू आहे. आता जूनमध्ये आमच्यात लागवड आहे, पण मागच्या 2 महिन्यातच खतं घेऊन 2-2, 3-3 एकरात टाकले. आता ह्या वर्षी आमच्याकडे जवळजवळ 3-4 जण 100 एकर एक जण लावणार आहे. म्हणजे 3-4 400-500 एकर होईल. त्यांनी अगोदर 3-3, 4-4 एकरात शेणखत घालून ठेवलं, कुजायसाठी ठेवलेलं. ही प्रोसेस करायची, कुजलेले शेणखत घालायचं. डाळिंबागा कुदळायच्याच आहे. हा जर सूत्रकृमी घालवायचा असेल तर कुदळणं गरजेचंच आहे. मुळीच्या गाठी तोडायचे. जर तुम्हाला लगेच निमॅटोड सूत्रकृमी कंट्रोल करायचं असेल तर कुदळणं, वाढवणं किंवा ती जमीन पडीक ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सूत्रकृमी कुठे वाढते? मुळी सोडून कुठंच वाढू शकत नाही सूत्रकृमी. मग मुळीवरती जर आलेले असेल तर ते तोडले तर मुळे ऑटोमॅटिक आपण त्या कंट्रोल करू शकतो. तुमचा एक नवीन मॉलिक्युल आलाय की ह्याच्यावरती, निमॅटोडवरती, बॉटिस, चांगला आहे. मगाशी मी सांगितलं की ह्याच्यातून जी वाफ होऊन जाणार आहे पाण्याची, याच्यातून पाण्याची वाफ होऊन जाणार आहे, ही जर कंट्रोल करायची झाली तर ऍब्सिसिक ऍसिड वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही आता गुगलला जाऊन सर्च केलं, ऍब्सिसिक ऍसिडचं काम हे ब्लॉक करतं. काय करणार? हे पर्णरंध्र ब्लॉक करतं. म्हणजे तुमच्या पाण्याची वाफ होऊन जाणार आहे ती ब्लॉक करतं. मग ब्लॉक केल्यानंतर जी ऑपरेशन ट्रान्सपिरेशन होणार आहे ते कमी होतं आणि तुमचं पाण्याचं कर्लिंग होतं. म्हणजे हा टेक्निकली विषय आहे. आता तुम्ही विचारला म्हणून सांगितलं, नाहीतर हा नुसतं ऍब्सिसिक ऍसिडचं फॉर्म्युलेशन द्यायला मला 20-20 लाख आणि 25-25, 50-50 लाख रुपये मिळतील. त्याला ABA ऍसिड म्हणते. असं ऍब्सिसिक ऍसिड सर्च केलं तर तुमच्या लक्षात येते काय काम करते. सर थँक्यू बरं का, बराच वेळ माहिती देता तुम्ही. सर माझे मित्रच आहेत, म्हणजे बऱ्यापैकी माहिती मला माहिती आहे. तरी पण मी म्हणजे तुमच्या सर्वांच्या वतीने एक सरांना प्रश्न विचारतोय की आज आपल्याकडे डाळिंब पिकाचं म्हणजे आज आपण डाळिंब पिकाचे जे शेतकरी आहेत त्यांना एक प्रश्न 100% पडतोय की आता मागच्या 8-10 दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालं, पाऊस झाला, बरेच प्रॉब्लेम्स डाळिंब पिकामध्ये निर्माण झाले, बरोबर आहे का? तर तेलकटनं थोडंसं डोकावलंय, म्हणजे तेलकट थोडंसं बऱ्या प्रमाणामध्ये काय प्रॉडक्टमध्ये दिसायला लागले सर. त्यासाठी थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना, आपल्या सर्व शेतकऱ्यांना थोडंसं तेलकटविषयी, आता तुम्ही मरविषयी सांगितलं, भुरी डावण्या सगळ्या गोष्टी सांगितलं, पण तेलकट हा विषय बऱ्यापैकी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना भेटतो, बरोबर आहे का?
तर तेलकटवर आम्हाला म्हणजे डाळिंब पिकाचं कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आणि तेलकट न येण्यासाठी म्हणजे जो जंतूमुळे जो विषाणू आहे तो कशा पद्धतीने आपण घालवला पाहिजे ह्यासाठी सर तर आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. आता आपण जर झांतोमोनस नावाची जर बुरशी घालवायची तर सर्वसाधारण प्रत्येक शेतकऱ्याच्या लगेच म्हणजे डोक्यात येतं किंवा मनात येतं की आपण अँटीबायोटिक मारलं पाहिजे, बरोबर आहे. अँटीबायोटिकचा रिझल्ट पण आहे, मारणं पण गरजेचं